परभणी शहरातील MIDC परिसरात असलेल्या MGM अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेल्या CET परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या असून तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आला असल्याचं ॲक्सेस इन्फ्रा एजन्सीकडून सांगण्यात आले आहे। या ठिकाणी परीक्षार्थी यांच्यासाठी योग्य त्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे परीक्षार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे। यावर परीक्षा रद्द करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा रद्द झाल्या असल्याचं अधिकृत मेल किंवा पत्र मिळाले नसल्याचा आरोप देखील केला आहे। नमस्कार, आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आलोय। आम्हाला सकाळी विद्यार्थ्यांचे फोन आले की या ठिकाणी जो आहे MGM MIDC परभणी या ठिकाणी त्यांचा CETचा पेपर होता, पण इथं आल्यानंतर त्यांना कळतं की इथले जे 40 कम्प्युटर आहेत ते सुरू आहेत आणि पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 290 आहे। तर या ठिकाणी 40 कम्प्युटरवरती 290 विद्यार्थ्यांनी नेमके पेपर द्यायचे तर कसे द्यायचे? या ठिकाणी मॅनेजमेंटमधली कुठलीही व्यवस्था नाही, इथे पिण्याचं पाणी नाही, विद्यार्थ्यांची गैरसोय देखील आहे आणि जेव्हा इथे स्टाफ देखील व्यवस्थित नाही आणि विचारल्या गेल्यानंतर प्रश्न जेव्हा आम्ही आमचं निवेदन घेऊन या ठिकाणी CET सेलकडे जातो, इथल्या प्रमुखांकडे जातो, तर त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील आमच्यावरती दाबदबाव करण्याचा प्रयत्न करताय आणि आमचं निवेदन जे आहे ते घेऊ देणार नाही किंवा घेत नाही असं देखील आम्हाला म्हणाले आणि दाबदबाव देखील या ठिकाणी करण्यात आला। माझं नाव आहे प्रीती प्रदीपराव कोचवे। मी जाम या गावाहून आले आहे। येताना खूप अडचणी आल्या, परत हे एरिया पण माहिती नाही, खूप जणांना विचारून ॲटो आलेला सुद्धा इथं विचारून यावं लागलं। आजूबाजूला माणसं सुद्धा नाही, तर कसे खाण्यापिण्याची सोय नाही, तर परत पाण्याची सोय नाही। आम्ही सकाळी उपाशी पोटी आला तर परत यांनी इथं कोणीच दिसलं नाही आणि परत नाही का 210 विद्यार्थ्यांचा पेपर होता, फक्त 40च संगणक सुरू होते। हे पेपर कसे घेणार होते? आणि वरून आम्ही किती इथं आलं तेव्हापासून 9:30 ते आता किती 1:10 झाले, तर इतक्या वेळ बसणं म्हणजे काय हे का? साधं पाण्याची सुद्धा सोय नाही। आता म्हणले चहाची सोय करणार, चहाचा सुद्धा पत्ता नाही आणि इतक्या उपाशी पोटी राहणं काय जो काही का काय? परत हसायले, परत नाही का हसायलेत आमच्याकडे बघून। ते परत सगळे PSI वगैरे सगळे पोलीस दुप्पट आले, त्यांनी पण काही रिक्षा घेतली नाही। त्यांनी स्वतः लेटर टाईप केलं का यांनीच केले, काही माहिती पण नाही, वरून तर लेटर पण नाही आलं आम्हाला। अजून फिक्स सुद्धा सांगितलं नाही पेपर कधी होणार आहे, काय होणार आहे। परत नाही का हे CETचं आम्ही लेटर बघून आता परत म्हणले आम्हाला ईमेलवर येणार आहे म्हणे 27-28 तारखेला। परत ते होईल नाही होईल, परत आम्ही हे इकडले तिकडले नुकसानच आहे ना। परत नाही का इकडले तिकडले पैसे करून थोडेफार ते 1,500 रुपये भरावं लागले पेपरसाठी CETच्या, आणि परत आमच्या 1 वर्षाचं सुद्धा नुकसान आहे ना याच्यामुळे। मी सेजल काळे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर मंत्री। आम्ही आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे इथे निवेदन देण्यात आलेले आहेत। प्रमुख 4 मागण्यांना घेऊन आम्ही निवेदन दिलेले आहेत। येथील जे यंत्रणा व्यवस्था निष्काळजीपणामुळे बाधित असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची लेखी हमी देण्यात यावी आणि असे जे केंद्र आहेत ज्या ठिकाणी व्यवस्था नसतात अशा केंद्रांना ब्लॅकलिस्ट करावं घेण्यात यावे आणि येथे पुन्हा परीक्षा न घेण्यात यावी आणि जे एजन्सी आहेत ज्या ह्या एक्झाम्स घेतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांना घेऊन आम्ही निवेदन दिलेले आहे। कशा संदर्भातली परीक्षा या ठिकाणी होणार होती, काय अडचणी आल्यात आणि परीक्षा का रद्द झाली? आपल्याकडे BEdची एक्झाम होती CETच्या ॲडमिशनसाठी, तर ती एक्झाम त्याच्यासाठी रद्द झाली की आपल्याकडे 350 कम्प्युटरपैकी 180 कम्प्युटरचं शॉर्ट सर्किट झाले। शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही परीक्षा आपण रद्द केलेली आहे। आता कधी परीक्षा पुन्हा होणार आहे? आता पुण्याचा जो विद्यार्थी आता आपल्याला आपण काय केलेलं आहे, वरती जे आम्हाला बुकिंग दिलेली आहे SS इन्फ्रा नावाच्या कंपनीने, त्या कंपनीला आपण मेल केलेला आहे। त्या कंपनीला मेल केलेल्यानंतर त्या कंपनीने आपल्याला हे दिलेलं आहे 2 दिवसाचं शेड्यूल की 2 दिवस आमच्याकडे एक्झाम होणार नाही आणि जेव्हा पुढचे जे काही मेल असतील ते आम्हाला त्यांनी कळवतील की एक्झाम होईल का नाही होईल। आणि दुसरी गोष्ट, आज जे विद्यार्थ्याची परीक्षा रद्द झाली त्या विद्यार्थ्याचे पेपर रिशेड्यूल झालेले आहेत। कधी पेपर होणार आहे? आता हे पेपर 28 आणि 29 तारखेला होणार आहेत। त्याच्यासाठी त्यांनी हे आपल्याला CET सेलचं ऑथोरिफिकेशन लेटर दिलेलं आहे। या मुलांचं कुठल्याही प्रकारचं वर्ष वाया जाणार नाही, कारण हे जे आहे ते ॲडमिशनसाठी असणारी CET आहे। कुठल्या परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा MGM अकॅडमी। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज परभणी।